शिक्षक, आपल्या हातावर रेषा का असतात? गण्या, हलवताना ग्रीप भेटावी म्हणून. नवऱ्याला सकाळी सकाळी उठवणाऱ्या बायका. हिंदी, जानू उठो सवेरा हो गया. मुस्लिम, उठो चांद ढल गया. ख्रिश्चन, डार्लिंग गेट अप इट्स डाऊन. लेकिन मराठी, अहो उठा संडासला जाऊन या. रात्रभर पचापच करताना तेल लावून नुसतं पादत होतात. मराठीची मजाच वेगळी. इंग्लिश, ही माइट बी बिझी समवेअर. मराठी, कुठंतरी गाण मारून घेत असत. माणसाला एक मात्र गोष्ट दिली नाही म्हणून बरं झालं. कोणती विचारा. गोट्याच्या ऐवजी घुंगरू दिले असते तर घराघरात रात्रीची लावणी ऐकू आली असती. उगवली शुक्राची चांदणी. साहेबांच्या बंगल्याबाहेर खूप कार्यकर्ते जमा झालेले असतात. एक कार्यकर्ता, मी साहेबांच्या खूप जवळचा आहे हो, मला आत जाऊ द्या. वॉचमन, भाऊ गोट्या पण केळाच्या खूप जवळ असतात तरी पण आत जात नाही. बायको शॉर्ट स्कर्ट घालून सोप्यावर बसली होती. तिने खाली चड्डी नव्हती घातलेली. तिचा नवरा तिच्या समोर येऊन बसला आणि तिच्या स्कर्टकडे एकटक बघू लागला. बायको लाजत बोलली, असे काय पाहत आहात? आज मी चड्डी नाही घातली. नवरा, घाबरलो ना मी, मला वाटले नवीन सोफा फाटला कसा. सलीम, अनारकली, क्या मैं तुम्हारे साथ पचापच कर सकता हूँ? अनारकली, जहाँपना, आपने तो बहुत बड़ी चीज़ मांग ली. सलीम, अगर वो चीज़ बड़ी हो चुकी हो तो फिर रहने दो. योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला. मुलीचा बाप, बेटा दारू पितोस का? योगेश, ते नंतर बघू, आधी पोहे चहा आणि मुलीला पचापच करणे तर होऊ द्या, मग बसू. मुलीचा बाप, येडपटा, निघ इथून. अत्यंत बिजी मित्रांसाठी गझल. तू गुंतलास झाटू असा की जगण्यास वेळ नाही. अन उपटायला सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही. गाणारा गीत केव्हा तुया तू सांग जीवनाचे, जेव्हा तुलाच तुझ्या गोट्या खाजवायला. गण्या बायकोची किस घेतो आणि लगेच झोपतो. बायको, बस एवढंच असतं का? संपली का सुहागरात? गण्या, हो एवढंच असतं का ग? बायको, अहो त्या मण्याने तर मला दुसरंच शिकवलं होतं. नवरा जागेवर शिक्षक, आपल्या हातावर रेषा का असतात? गण्या,
हलवताना ग्रीप भेटावी म्हणून. नवऱ्याला सकाळी सकाळी उठवणाऱ्या बायका. हिंदी जानू उठो सवेरा हो गया. मुस्लिम उठो चांद ढल गया. ख्रिश्चन डार्लिंग गेट अप्स इट्स डाऊन. लेकिन मराठी अहो उठा संडासला जाऊन या. रात्रभर पचापच करताना तेल लावून नुसतं पादत होतात. मराठीची मजाच वेगळी. इंग्लिश ही माइट बी बिझी समवेअर. मराठी कुठंतरी गाण मारून घेत असत. माणसाला एक मात्र गोष्ट दिली नाही म्हणून बरं झालं. कोणती विचारा. गोट्याच्या ऐवजी घुंगरू दिले असते तर घराघरात रात्रीची लावणी ऐकू आली असती. उगवली शुक्राची चांदणी. साहेबांच्या बंगल्याबाहेर खूप कार्यकर्ते जमा झालेले असतात. एक कार्यकर्ता, मी साहेबांच्या खूप जवळचा आहे हो, मला आत जाऊ द्या. वॉचमन, भाऊ गोट्या पण केळाच्या खूप जवळ असतात तरी पण आत जात नाही. सलीम, अनारकली क्या मैं तुम्हारे साथ पचापच कर सकता हूँ. अनारकली, जहाँपना आपने तो बहुत बड़ी चीज़ मांग ली. सलीम, अगर वो चीज़ बड़ी हो चुकी हो तो फिर रहने दो. योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला. मुलीचा बाप, बेटा दारू पितोस का. योगेश, ते नंतर बघू, आधी पोहे चहा आणि मुलीला पचापच करणे तर होऊ द्या, मग बसू. मुलीचा बाप, येडपटा निघ इथून. अत्यंत बिजी मित्रांसाठी गझल. तू गुंतलास झाटू असा की जगण्यास वेळ नाही. अन उपटायला सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही. गाणारा गीत केव्हा तुया तू सांग जीवनाचे, जेव्हा तुलाच तुझ्या गोट्या खाजवायला. गण्या बायकोची किस घेतो आणि लगेच झोपतो. बायको, बस एवढंच असतं का. संपली का सुहागरात. गण्या, हो एवढंच असतं का ग. बायको, अहो त्या मण्याने तर मला दुसरंच शिकवलं होतं. नवरा जागेवर भेट.